मित्रांनो नमस्कार. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, श्री आसरामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी, विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या तिन्ही महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं सामंजस्य करार आणि लिंकेज अंतर्गत दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड इन चेंजिंग ग्लोबल कंटेस्ट पॉलिसी डायरेक्शन अँड कंपोजिशन या विषयावर 27 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या वेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे आदरणीय निवृत्ती गावंडे हे होते की जे पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. तर यावेळी या परिषदेचे उद्घाटक आणि बीज भाषक म्हणून प्रसन्ना खडकीकर सर हे होते, जे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील शासकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत. तसेच या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य दादाराव शेंगुळे सर, तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर विलास खंदारे सर हे होते. तसेच यावेळी व्यासपीठावर संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SR टकले सर हे होते. या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक आणि बीज भाषक म्हणून बोलताना प्रोफेसर डॉक्टर प्रसन्ना खडकीकर सर म्हणाले की कल्याणकर सर गेल्या 8 दिवसापासून मला बोलवण्याचा बराच प्रयत्न केला. मी मला बिझी शेड्यूल सोबत इतकी रिक्वेस्ट केली त्यांनी मला यावं लागलं कल्याणकर म्हणून. आणि खास कंधारे सरांचं सुद्धा म्हणजे अगदी आव्हान होतं की मी यायलाच पाहिजे. आणि अशा प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. तसं मी RSSचा रिलेटेड मानून व्यक्ती, आमची शाखा शालिवान आणि मी ऑलरेडी RSS मेंबर आहे. आमच्या हैदराबादमध्ये बरेचसे म्हणजे त्याचे कार्यक्रम वगैरे चालतात आणि मी ऑलरेडी ॲक्टिव्ह मेंबर आहे त्याच्यामध्ये. पण हा जो टॉपिक आहे दॅट इज समवॉट रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, बट आय बिलॉंग टू कॉमर्स. बट स्टील वी गो इन टू द डेप्थ हाऊ इट इज रिलेटेड टू कॉमर्स. कॉमर्स म्हणजे इमिडिएटली तुम्हाला ट्रेड येईल, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे पैलू त्याच्यामध्ये येतील. तर आजच्या ज्या कॉन्फरन्समध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट आहे की गेल्या 1 महिन्यापासून जे काही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते थ्रू टेलिव्हिजन, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, अनेक प्रकारचे गोष्टी या करून आपल्याला कळते. आणि काही चर्चा जी TV वर चालते एक्सपर्टची ती आपण पाहतो आणि एक कन्क्लुजनवर येतो. पण इन रियालिटी हाऊ फॉर वी मेक द ओपिनियन्स रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर टॅरिफ. वेन आय हॅव हर्ड द स्पीच ऑफ पियुष गोयल, आपले मंत्री, निर्मला सीतारामनचं स्टेटमेंट पाहिलं आणि बरेचसे मिनिस्टर्स आणि बरेचसे एक्सपर्ट्स त्यांचे भाषणं ऐकल्यावर असं मला कन्क्लुजन वाटलं की सम थिंग्स आर गोईंग रॉंग विथ अमेरिका. आणि मी पाहते की गेल्या 10 वर्षामध्ये फॉर द पास्ट 10 years आय एम ऑब्झर्विंग देर आर सो मेनी एनिमीज फॉर्म्ड ऑफ इंडिया. फर्स्ट वी think that China is our enemy. Then when the Donald Trump comes in power in America in the 24th, and he was a good friend of our Prime Minister, and we thought some drastic changes will come and we'll have a good relations with him because 50% of the trade is with the America. But the changes are going in different way because so many things are happening in India at present and in the world also. First there is the Ukraine war, जो वॉर चालू आहे युक्रेनचा, आणि रशिया आणि युक्रेनमध्ये जो वॉर चालू आहे त्याच्या विरुद्ध आहे अमेरिका. त्याच्यामध्ये इस्रायल आणि हमासचा जो वॉर चालू आहे तो तर एक वेगळाच विषय आहे. ब्रिक्स हा वेगळाच विषय आहे.
नॅटो हा वेगळाच विषय आहे. म्हणजे हा कसा आहे की हा जिओ पॉलिटिकल झालेला आहे पूर्ण विषय, की हा विषय कधी कधी असं मला वाटते की हा पॉलिटिकल सायन्सचा विषय, कधी कधी वाटते हा इकॉनॉमिक्सचा विषय आहे, आणि कधी वाटते ट्रेड विचार केला की इट विल बी कॉमर्स अँड ऑल्सो इकॉनॉमिक्स विल कम इन दॅट. तर एकीकडून पाहिलं तर भारतावर अत्यंत प्रेशर आहे सध्या की कसे कसे निर्णय घ्यायला पाहिजे. मला तर असं वाटतं की दॅट मेक इन इंडिया विच वी हॅव स्टार्टेड इन अवर इंडिया फॉर अवर प्राईम मिनिस्टर मोदी सर, that has impacted a lot, and the other countries are taking the lesson from our India, and India is already are going towards a Vishwaguru, and we want to assure around 6.8% of this GDP. Definitely that will be there, and so many countries are jealous about the policies which we are framing. Now we are promoting manufacturing sector more and more, because we are famous for the services. We give more importance to the services. But when the Modi came and he has given importance to the manufacturing sector, manufacturing should be there, and he started making India. बाहेरच्या देशातले लोक तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडे व्यापार करा. आता बरेचसे कंपनीज आपल्या इंडियामध्ये आलेले आहेत. सॅमसंग आहे, त्याच्यानंतर ॲमेझॉन, हे सगळ्या फ्लिपकार्ट, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. पण याच्या व्यतिरिक्त there are so many companies are there in Hyderabad also, and Hyderabad you know very well, pharma city. It's in Hyderabad pharma city. And next, secondly, protecting the talent. Talent कसं प्रोटेक्ट करायला पाहिजे, तर मला तर असं वाटतं आता गंधारे सरांनी जे म्हणलं हे वाक्य बरोबर आहे. इट इज ब्लेसिंग इन डिस्गाईज. जे काय अमेरिका करते त्याच्यामध्ये आपला फायदाच आहे. कारण कालच मी एक न्यूज पाहिली, SB1 व्हिसा, ते सुद्धा एक विषय सध्या घोडत चाललेला आहे. कारण जे लोक टॅलेंटेड आहेत त्यांना तिकडे नोकरी मिळाली, पण सिच्युएशन अशी झाली आहे की जे लोक स्किल्ड आहेत, ज्यांची सॅलरी जास्त आहेत, त्या लोकांनाच तिथे इम्पॉर्टन्स दिला जात आहे अमेरिकेमध्ये, आणि जे लोक फ्रेशर्स आहेत त्या लोकांना अलो करणं अमेरिका. कारण काय, त्यांचा काही फायदा नाही त्याचा. दोज वर स्किल्ड. आता अमेरिकेमध्ये वी आर हॅव्हिंग वन कॉल्ड सिलिकॉन व्हॅली. आता सिलिकॉन व्हॅली इज ऑल्सो देअर इन आवर बँगलोर. बँगलोरमध्ये सुद्धा सिलिकॉन व्हॅली आहे. हैदराबादमध्ये हायटेक सिटी आहे. इट इज जस्ट लाईक अ सिलिकॉन व्हॅली. तर तिथं सुद्धा जॉब्स क्रिएट होऊ शकतात. अँड देर वॉज अ मीटिंग इज देअर बिटवीन ऑल दिस प्रोसेस which when there is increase in tariff of 50%, they have spoke with Tata, Birla, everybody, software companies, they called a meeting and they spoke and what to do. Now they want to create job in India only, so that the brain drain should not be there outside. आपले लोक तिकडे जाऊ नये आणि आपलं टॅलेंट आपल्याकडेच राहायला पाहिजे. हे चांगली गोष्ट आहे तसं पाहिलं तर. पण when we think about अमेरिका, आज अमेरिका ज्या पोझिशनवर आहे ते बिकॉज ऑफ आवर इंडिया. आपले सुंदर पिक्चर सध्या गुगलमध्ये आहेत तिथं, आणि बरेचसे आपले जे टॉप टॅलेंटेड लोक आहेत, स्किल्ड लोक आहेत, तिकडे ते काम केल्याबद्दल त्यांना मान मिळाला आणि त्यांची संस्था वाढलेली, तिथं त्यांचं इन्कम वाढलेलं सोर्स. पण तेच लोक जर आपल्या इंडियामध्ये येत असतील तर अतिशय खूप छान राहील आपल्या इंडियाला. अँड वन डे विल बिकम द एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड कंट्री. नाउ वन मोर, फ्रेशर्स विल गेट अपॉर्च्युनिटी टू वर्क इन इंडिया इटसेल्फ. आपल्याकडेच त्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल जर आपल्याकडे जर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजनी द स्टेप घेतला. जे काही ते लोक करतात तेच आपल्याकडे करायला पाहिजे. देन ओनली स्किल्ड अँड हायली क्वालिफाईड विथ सॅलरी अबाउट 2 lakhs विल गेट HB व्हिसा ॲज द पर्सन डोनाल्ड ट्रम्प इज सेइंग. चांगले लोकच, जे लोक सॅलरी स्किल्स आहेत ते लोकांनाच व्हायला पाहिजे. पण आपल्या इंडियामध्ये, इन अवर इंडिया, द टॅलेंट इज नो व्हॅल्यू इज देअर. नाउ फॉर द पास्ट 10 years when the startup came, आपल्याकडे जेव्हा स्टार्टअप आलं, जेव्हा प्रमोशन ऑफ एंटरप्रेन्योर्स केम, देन ऑटोमॅटिकली द टॅलेंट इज व्हॅल्यू. टॅलेंटला व्हॅल्यू देणं सुरू झालेलं आहे. आणि जे अमेरिका करते ते आपल्यासाठी वरदान साबित व्हायला येतं. अशी सुरुवात झालेली आहे की त्यांना असं वाटतं की बाबा हे लोक अतिशय पुढे चाललेत आणि त्याचे GDP सुद्धा वाढणार आहे, ह्यांना कुठं ना कुठं त्यांना टाईट करायलाच पाहिजे. आणि मेन इम्पॉर्टंट रिझन कुठे आहे म्हणजे रशिया, ज्याच्याकडून आपण जास्तीत जास्त क्रूड ऑइल घेतोय आणि ते त्यांना समान. अँड सेकंडली, ॲज युरोपियन कंट्रीज ऑल्सो अँड अमेरिका इटसेल्फ इज टेकिंग क्रूड ऑइल फ्रॉम दी रशिया, बट दॅट इज ब्लाइंड, टोटली ब्लाइंड. ते लोक
अगदी अंधाळ्यासारखं पाहतात की बाबा आम्ही काहीच करणार नाही, पण माघारी बऱ्याचशा गोष्टी क्रूड ऑइल वगैरे ते लोक इम्पोर्ट करतात त्यांच्याकडून. मग आपण का करू नये, हा एक प्रश्न आहे. आणि रशियाशी अमेरिकाशी संबंध तेवढे काही खास नाही आहेत, कारण बरेच वेळा त्यांची बायलॅटरल ट्रेड डील झाली पण त्याच्यामध्ये काही झालं नाही. पण मेन टार्गेट युक्रेन वॉर ते कधीच संपलं पाहिजे आणि ह्यांनी ऑइल बंद केलं पाहिजे. आणि सेकंडली ऑइल घेतल्याने त्यांना पैसा मिळाला आणि ते पैसा जे युक्रेनला युद्धासाठी वापरले गेले हे त्यांना नको आहे. आणि हे NATO is supporting all these things and NATO is against the Russia and Russia is our old friend. पहिलेपासून तो आपला मित्र देश आहे आणि आपल्याला दरवेळेस मदत करतो आणि केव्हा केव्हा प्रॉब्लेम आला त्यावेळेस रशिया समोर आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त इस्रायलनं सुद्धा आपल्याला साथ दिली. इस्रायल जे सध्या हमासवर जे युद्ध चालू आहे दोघांचं, हे सुद्धा युद्ध जे काय चालू आहे दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॅक्ट ऑन अवर फॉरेन ट्रेड. ते सुद्धा नको आहे अमेरिका. देन याच्यानंतर काय झालं, व्हॉट नेक्स्ट हॅपन्स. आय हॅव सीन GST 2.0 reforms. That reforms, that is nothing but to help middle class people, and in our India where small business people are there, for them benefit they have introduced these reforms immediately after this tariff आल्यानंतर हे झालं. पण हे सुद्धा आपल्यासाठी वरदान झालं, कारण जे काही एसेन्शियल आयटम्स आहेत आपले खायचे आयटम्स असो का बटर असो घी असो त्याच्यावर तुम्हाला GST 0% मिळेल. तर हे डिमांड होतं डिफरंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसे टेम्पल्स आहेत, जसं पंजाब अमृतसरमध्ये जे लोक फ्रीली सप्लाय करतात जे जेवण देतात वगैरे त्याच्यावर लागत होतं हे GST वगैरे. तर त्या लोकांना सुद्धा डिमांड होतं की हे GST राहायला नको आहे. पण ते सगळं निघून गेले, फूड प्रॉडक्ट्सवर सगळं काढलेलं 0% कोणतं. नाव दिस विल बेनिफिट टू दी मिडल क्लास. याच्यानंतर यूज इंडियन प्रॉडक्ट्स ओनली. यू शुड यूज स्वदेशी प्रॉडक्ट्स आपले वापरा, कारण आपल्याला फॉरेन एक्सचेंज जर वाचवायचं असलं तर आपल्याला आपल्या प्रॉडक्ट्स वापरण्याची आवश्यकता आहे. हे पहिलेपासून चालू आहे, ज्यावेळेसपासून मोदी आले त्यावेळेसपासून हे सुरू झालेलं आहे की स्वदेशी तुम्ही वापरा, त्याच्यानं फॉरेन एक्सचेंज. आणि आज तुम्हाला सांगतो मी कालची RBIची बुलेटिन पाहिली मी, तर $700 बिलियन आपलं फॉरेन एक्सचेंज आजच्या डेटला. म्हणजे आपलं आज फॉरेन एक्सचेंज असं आहे की आपल्याला कोणासमोर पैसे मागायची गरज नाही. IMF कडे जा किंवा वर्ल्ड बँककडे जा, मला लोन द्या, आम्हाला टेक्नॉलॉजीसाठी पैसे नाही, हा प्रश्न नाहीच आहे. वी आर व्हेरी मच अँड 200 बिलियन्स ऑर मोर दॅन दॅट आपल्याकडे गोल्ड आहे. पण वेन वी गो बॅक टू द 2013 बिफोर आपल्याला गोल्ड गिरवी ठेवावं लागलं. एक काळ असाही होता की गोल्ड आपल्याला ठेवावं लागलं होतं. पण आज स्थिती अशी की वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ गोल्ड डिपॉझिट्स आर देअर. गोल्ड आपल्याकडे भरपूर आहे, RBIने डिक्लेअर केलेलं आहे, कारण पहिले आपल्याकडे नव्हतं. आणि फॉरेन एक्सचेंज आपलं ऑलरेडी वाढलेलं आहे. देर इज इन्क्रीज इन फॉरेन एक्सचेंज. याच्या व्यतिरिक्त ॲज आय हॅव टेकन 2014 to 25 या 9 वर्षामध्ये टोटली म्हणजे 6 + 5 9 11 इयर्समध्ये $700 बिलियन आपलं फॉरेन एक्सचेंज वाढलं. हा RBIचा फिगर आहे लेटेस्ट. त्याच्यानंतर काही चेंजेस असे झाले की जिओ पॉलिटिकल चेंजेस आफ्टर ऑपरेशन सिंधू नंतर बरेचसे पॉलिटिकल चेंजेस आहेत. हे तारीफ वाढल्यानंतर दुसरा काय मार्ग आहे तर या ब्रिक्स देशांबरोबर मिळून ह्याला कसं ट्रॅकवर आणायचं. म्हणून चायना आपला जो दुश्मन आहे त्याच्याशी सुद्धा आम्हाला फ्रेंडशिप करावं लागली, कारण रशिया इज देअर इन मिडल. तर रशिया विल प्रोटेक्ट अँड रशिया विल सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. विल कम टुगेदर, ऑल नेशन्स विल कम टुगेदर. त्याच्या व्यतिरिक्त अजून 10 नेशन सुद्धा त्याच्यामध्ये आले. कझाकिस्तान असे बरेचसे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जॉईन झाले. ऑलरेडी ब्रिक्स आहेत पण याच्या व्यतिरिक्त ते आहेत, पण त्याच्यामध्ये पाकिस्तान नाही. देन इम्पोर्ट ऑफ क्रूड ऑइल फ्रॉम. आता रिसेंटली अजून एक मी पॉलिटिकल गोष्ट ऐकली की आपण जास्तीत जास्त तेल आपण अरब कंट्री विकत घेत होतो. सौदी अरब कंट्री यूज टू परचेस मोर अँड मोर ऑइल, क्रूड ऑइल त्याच्याकडून घेतल्याचं. बट दे हॅव डन ए डील विथ पाकिस्तान दॅट पाकिस्तानवर जो कोणी अटॅक केला तर तो अटॅक आमच्यावर केल्यासारखा आहे असं त्यांनी एक ॲग्रीमेंट केलं. आणि इमिजिएटली इतक्या वर्षाचे टाय होते जे सौदी अरबचे आपले, ते टायस त्यांनी मोडले. आणि मग त्यांनी इमिजिएटली काय केलं की युनायटेड अरब एमिरेट्सला ती $200 बिलियन डील देऊन टाकली, आम्ही तुमच्याकडून घेऊ क्रूड ऑइल. तर त्याच्यामुळे
किती की डॉलर्सचं नुकसान अरब कंट्रीला व्हायला. म्हणजे हे इकॉनॉमिकल चेंजेस कसे व्हायलेत, ट्रेड कसा डेव्हलप व्हायला, कसे चेंजेस व्हायलेत आणि कसे टाईपचे निर्णय घ्यावे लागलेत भारताला, हे भारताला प्रोटेक्ट करण्यासाठी, आपल्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी, मिडल क्लास किंवा आपली जी सोसायटी आहे त्यांना पुढे करण्यासाठी काही ना काही स्टेप असे घ्यावं लागणार आहेत भारताला आणि स्ट्रॉंग स्टेप घेण्यासाठी. पण इवन त्याच्यासाठी सुद्धा काही अपोजिशन ऑलरेडी त्याच्या अगेन्स्ट काम करत आहे आणि करायला सुद्धा. कारण भारत एका टॉप पोझिशनवर चालला आहे. आज 4थ्या पोझिशनवर आपलं भारत आहे. 3ऱ्या पोझिशनवर सुद्धा येण्याची शक्यता आहे. हाच जर ट्रेंड 2029 पर्यंत चालला तर. पण या तारीफनं काय काय इम्पॅक्ट झालं हे सुद्धा आपण थोडे बहुत चर्चा करू. कारण मला कल्याणकरांनी फक्त 30 ते 40 मिनिटं दिले, पण हा विषय फारच मोठा आहे. मी काय जास्त काही जाणार नाही, कारण हा 1 दिवसाचा पूर्ण कॉन्फरन्स आहे तुमची, तेव्हा मी जास्त वेळ घेत नाही. थोडक्यात मी सांगाल तुम्हाला काय काय झालेलं आहे आणि कुठं कुठे इम्पॅक्ट त्याचा पडलेला आहे. त्याच्यानंतर हे एक पॉलिटिकल चेंज झालं, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की क्रूड ऑइलचं हे कसं त्याचा इम्पॅक्ट व्हायला आहे आपल्या करन्सीवर. देन रिझन फॉर इन्क्रीज इन तारीफ. आता कंदारे साहेबांनी सांगितलं की आपले चांगले रिलेशन्स, वी आर हॅव्हिंग ए गुड रिलेशन्स विथ रशिया अँड वी वॉन्ट टू हेल्प द रशिया बिकॉज रशिया इज ऑल्सो हेल्प अस. सो बाय लॉट ऑफ ऑइल फ्रॉम रशिया इनडायरेक्टली हेल्पिंग युक्रेन वॉर. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. यू आर हेल्पिंग द युक्रेन वॉर. जे कोणी रशियाला मदत करेल ते युक्रेनला वॉर करण्यामध्ये मदत केल्यासारखं आहे, कारण तो पैसा मिळाला आहे आणि तो वेपन्स घेतोय आणि तो वेपन्स दे आर अटॅकिंग. देन असोसिएशन विथ ब्रिक्स. हे सुद्धा एक जलसी आहे अमेरिकेला की हे ब्रिक्सशी हे लोक संबंध ठेवतात. भारताचे लोक ब्रिक्सशी संबंध जास्त ठेवायला आणि त्या देशावर बरेचसे डील्स व्हायला. हा सुद्धा एक त्यांचा एक पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तारीफ लावण्याबद्दल एक पार्ट आहे. देन इट इज नथिंग बट इकॉनॉमिक ब्लॅकमेल टू गिव्ह इन टू US डिमांड्स. त्यांचे काही डिमांड्स आहेत ते फुलफिल व्हायला पाहिजे. जसे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स ते लोक दे वॉन्ट टू एक्सपोर्ट टू द इंडिया, पण त्याच्यामध्ये काही ना काही मिक्स आहे, काही ना काही असे केमिकल्स आहेत जे आपल्याला अलोड नाही आहेत, भारताला ते घेऊ शकत नाहीत. आणि ते जर डेअरी प्रॉडक्ट्स आपल्याकडे जर येतात तर आपल्या फार्मर्स किंवा आपली जी डेअरी इंडस्ट्री त्याला सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकते. म्हणून ते लोक नाही म्हणतात आणि हे डेअरी प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतो. देन इफेक्ट्स ऑन टेक्स्टाईल्स. टेक्स्टाईल इंडस्ट्री जसं आता सरांनी सांगितलं की टेक्स्टाईलवर फार इम्पॅक्ट केला त्याचा. त्याच्यानंतर जेम्स अँड छोटे मोठे व्यापारी त्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. मला तर वाटतं गुजरातमध्ये जे डायमंड ज्वेलरी करते त्या लोकांना जास्त इम्पॅक्ट झाला आणि टेक्स्टाईल गुजरातमध्ये सुद्धा आहे आणि काही अदर भागामध्ये सुद्धा त्या लोकांना जास्त नाही, कारण पैसा जास्त द्यावा लागेल त्या लोकांना. आणि याच्या व्यतिरिक्त काय सिग्निफिकंट ट्रेड डेफिसिट विथ इंडिया. तो म्हणतो आम्हाला नुकसान व्हायला, तुम्ही जास्तीत जास्त ड्युटी लावायला अमेरिका म्हणतोय, मग आमचा ट्रेड सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. तर आम्ही का लावणे, आम्ही 25% ते 50% करू. मग तुम्ही काय करता पाहू. म्हणजे तुम्ही कसं तरी तुम्हाला भारताला झुकवायचं सगळ्यांसमोर. हा त्यांचा प्रयत्न आहे की कुठं ना कुठं आम्हाला डेफिसिट व्हायला, आम्हाला लॉस व्हायला, आम्ही करू शकत नाही. तर याच्या व्यतिरिक्त काय की मी अजून एक पाहिलं की रेस्ट्रिक्ट US एक्सपोर्ट्स टू इंडियन मार्केट. रेस्ट्रिक्ट US एक्सपोर्ट्स, अमेरिकेचे एक्सपोर्ट्स इंडियन मार्केटमध्ये जाऊ नये, जास्तीत जास्त त्यांना ड्युटी पडवतात. देन याच्या व्यतिरिक्त 21 ते 25 2021 ते 25 मी पाहिलं त्याच्यामध्ये आय हॅव सीन दॅट टॉप ट्रेडिंग पार्टनर अकाउंटिंग 18% ऑफ इंडियन एक्सपोर्ट्स. आपले 18% इंडियन एक्सपोर्ट्स अमेरिकेत. 6.22% ऑफ इम्पोर्ट्स. 6.22% आहे. हे फिगर्स अवेलेबल आहेत, वेबसाईटवर टाकलेले आहेत, पण मी 2-3 फिगर्सच घेतले, जास्त घेतले नाही, सगळे फिगर्स सांगायचे नाहीत मला. देन याच्यामध्ये 10.73% ऑफ बायलॅटरल ट्रेड हा 21 ते 25 पर्यंत झालेला आहे. दोघांमध्ये तो ट्रेड झाला आहे. त्याच्यानंतर अजून एक मी पाहिलं की 2024 to 25 टू नेशन रीच अराउंड 186 बिलियन ट्रेड US डॉलर. 186 बिलियन ट्रेड आपलं अमेरिकेशी झालेलं आहे. म्हणजे याचा व्यतिरिक्त काय की कम्पेअर टू अदर कंट्रीज अमेरिकाचा आपला ट्रेड जास्त आहे. म्हणून अमेरिकेला ते त्रास व्हायला की बाबा कुठं ना कुठं हे मोदी काही ना काही कुठं ना कुठं रिफॉर्म्स आणायचे आणि आपल्याला थोडंसं खाली करण्याचा प्रयत्न आहे. देन वन मोर थिंग, इंडियन एक्सपोर्ट्स
86.5 billion and importing USD 45 will resulting in a billion 41 billion trade surplus. आपल्याला फायदा व्हायला त्याच्यामध्ये एवढा फायदा व्हायला तर ते सहन होईल अमेरिकेला. त्यानंतर आता त्यांनी सांगितलं की 91चे रिफॉर्म्स मी जर काढले, जेव्हा पी व्ही नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते आणि मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी एक नवा मंत्र दिला होता LPG. आता कंदरासाहेब म्हणले की बाबा त्याचं कंपॅरिझन आहे का आहे, पण ते भारत वेगळा आहे, हा भारत वेगळा आहे. आता फारच ड्रॅस्टिक चेंजेस झालेत की तुम्ही जर एक तिकडून गोळी मारली तिथून 4 गोळ्या निघतात तिकडे जाणे, अशी स्थिती आहे. म्हणजे तुम्ही जर काही ट्रेडमध्ये तुम्ही जर काही केलं तर अजून आम्ही दुसरं काहीतरी करू, इनोव्हेशन्स करू, आपले नवे नवे न्यूक्लिअर वेपन्स, मिसाईल्स, आपले डिफेन्स डील्स असे हे वाढत चालेल. आणि आपली कंट्रीवर कोणी असे डोळे उघडून पाहायची गरजच नाही. डोळे मोठे करून जर पाहिलं तर मग त्याचं काही खरं नाही. अशी स्थिती आता झालेली नाही. तर पहिले काय होत होतं की काही जरी झालं एक छोटंसं लेटर घेऊन जायचं युनायटेड नेशनमध्ये किंवा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, बाबा आम्हाला मदत करा, असं असं केलं, हे एवढे एवढे लेटर्स आहेत, जा. तर हे सिच्युएशन आता राहिलेली नाही. तर आता आपण मेन पॉईंट्सवर येऊ. एक 15 मिनिटात मी हे संपवलं माझं भाषण. मला फक्त मेन पॉईंट्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि माझा विषय कसा आहे की इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी अँड जिओ पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स. हे थोडंसं मी शॉर्टली माझे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यातून मी घेतलं, काही सोर्सेस काही घेतले, मी कलेक्ट केले आणि काही एक्सपर्टशी काही चर्चा केली. आमच्याकडे तेलंगणा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, त्यांच्याबरोबर काही एक्सपर्टवर चर्चा केली. तर त्यांनी काही मला असं काही पॉईंट्स असे काही सांगितले की बाबा काय चाललं आहे कॉमर्समध्ये, काय चाललं आहे. तर त्यांनी थोडंसं हिस्टॉरिक ओव्हरव्ह्यू ऑफ US tariff ऑन इंडिया, what kind of overview of US tariff. Then what I said, Indian independence in 47, trade between US and India was limited. इंडिपेंडन्स जेव्हा आपल्याला मिळालं, भारताला स्वतंत्रता जेव्हा मिळाली, फार कमी ट्रेड होता त्यांच्यामध्ये. अँड विथ तारीफ नॉट बिंग सिग्निफिकंट पॉईंट, तारीफ हा नावाचा शब्दच नाही, हे आत्ता झालं, त्यावेळेस नव्हताच तारीफ. देन 2002 the United States imposed tariff ranging from 8% to 30% on imported steel to protect domestic producers. त्यांचे डोमेस्टिक प्रोड्युसर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी 8% से 30% ऑन इम्पोर्टेड स्टील टू प्रोटेक्ट डोमेस्टिक प्रोड्युसर हा पहिला स्टेप त्यांनी घेतला. हा कधी 2002 त्यावेळेस मोदी प्राईम मिनिस्टर नव्हते, त्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होती. When India was not primary target, these measures hampered steel exports. Later in 1819 डोनाल्ड ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्रीज तारीफ ऑन व्हरायटी ऑफ गुड्स. स्टीलवर त्यांनी वाढवलं, ॲल्युमिनियमवर वाढवलं. कारण कशामुळे वाढवलं की त्यांचे याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत, त्याच्यामुळे हा त्यांनी वाढवला. त्याच्यानंतर जुलै 30, 2025 ही तारीख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 25% तारीफ ऑन इंडियन इम्पोर्ट्स ओर इंडियन परचेस ऑफ डिस्काउंटेड रशियन ऑइल विच केम इन टू इफेक्ट फ्रॉम ऑगस्ट 7, 2025. हा पहिली सुरुवात आहे. जे रशियाकडून तुम्ही ऑइल घेता त्याच्यासाठी तुम्हाला हा एक इकॉनॉमिक ब्लॅकमेल तुम्हाला पे करावंच लागेल. त्याच्यानंतर काय झालं, दिस एस्कलेशन स्टार्टेड. ट्रेड टेन्शन्स बिटवीन टू नेशन्स अँड इट वॉज आर्ग्यूड इन द व्हाईट हाऊस इंडिया इज इनडायरेक्टली फंडिंग रशिया वॉर अगेन्स्ट युक्रेन थ्रू ऑइल ट्रेड. ही सुरुवात आहे. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ही सुरुवात कुठून झाली, तुम्ही ऑइल त्यांच्याकडून घेता म्हणजे तुम्ही पैसे देतात. तर हे पॉईंट आहे. त्याच्यानंतर वन मोर पॉईंट इज देअर. August 6, 25 announced additional 25% tariff on Indian imports, raising total to 50% tariff in effect from August 27, 2025. हे दुसरं याने 50% झालं. आणि इम्पॅक्टिंग की इंडियन एक्सपोर्ट्स. आपले जे आपण इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सपोर्ट्स करतो आणि अमेरिकेला सुद्धा जास्तीत जास्त एक्सपोर्ट्स आहेत. जसं काश्मीरचे ॲपल्स आहेत किंवा जेम्स आहेत, ज्वेलरी आहे, त्याच्यानंतर गारमेंट्स आहेत, फुटविअर्स आहेत, स्पोर्टिंग गुड्स आहेत, फर्निचर अँड केमिकल्स. दिस आर की इंडियन विच आर इम्पॅक्टेड. हे पर्टिक्युलर याच्यावर इम्पॅक्ट जास्त. देन 29 ऑफिशियली टर्मिनेटेड लॉंग टर्म स्टँडिंग मिनिमम तारीफ एक्झाम्पशन विच अलाउड गुड्स वर्थ $800 टू एंटर कंट्री विदाउट इम्पोर्ट ड्युटी. काही त्यांनी एक्झाम्पशन्स दिले. त्याच्यामध्ये त्यांनी काय अलाउड वर्थ 800 टू एंटर कंट्री मिनिमम तारीफ. काही गुड्स त्यांनी एक्झाम्प्ट केलं, त्याच्यामध्ये काही गुड्सवर तारीफ त्यांनी कंटिन्यू केली.
Now every package coming in will be taxed through the next 6 months. Postal shippers can choose to pay a flat fee of 80 to 200 per parcel. त्यांनी असं तरी पार्सलचा हिशोब केला आणि रॅशनल बिहाइंड इंडियन रशिया ऑइल इम्पोर्ट्स. ऑइल इम्पोर्ट्स हेच एक कारण आहे जे तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगायचं. आता ही जी केस आहे, आता हे तारीफ लागल्यावर अमेरिकेमध्ये सुद्धा काही वस्तू महाग झालेल्या आहेत आणि काही लोक कोर्टात सुद्धा गेलेत. हे जे डिसिजन घेतलंय हे बरोबर नाही, कारण आपले भारताचे संबंध खूप चांगले आहेत. हे तुम्ही बेंगाल जसं अरब कंट्रीने गेलं की दे वॉन्ट टू बिकम खलिफा ऑफ मुस्लिम्स अँड दे हॅव जॉईंड विथ पाकिस्तान अँड they are ready to fight with India if any war is there with Pakistan. In the same way, that thing is going, but this is not a war, it is a trade war. Then, US appeals court ruled that several tariff import under Trump administration exceeded present authority under International Emergency Economic Powers Act. कोर्टामध्ये सुद्धा गेलेत काही काँग्रेसचे लोक की हे आपल्यासाठी ठीक नाही आहे. अमेरिका आपला इंडिया आपला जुना मित्र आहे. So, clarified to such tariff rest with Congress, but the tariff will remain in effect until October to allow time to possible appeal to Supreme Court. Supreme Court पर्यंत ती केस गेलेली आहे. ऑक्टोबर पर्यंत चाललं, त्याच्यानंतरचं जाईल. Then Trump is criticizing the ruling of Truth Social. Without this tariff, US would be completely destroyed and military power instantly obliterated. त्यांची इकॉनॉमी डिस्ट्रॉय होण्याची परिस्थिती आलेली आहे असं जर ते लोक करतात. Then US officials, officials आहेत, they are also having their own perspective. आणि प्रत्येक जण आपले आपले अँगल्स पाहतात. आता त्यांचा अँगल काहीतरी वेगळंच आहे. One of the former ambassador of the United Nations, Nikki Haley, argued that India is critical for the US, particularly in balancing China's influence. Balancing China's influence is imbalance, he is saying. She urged India to respond to President Trump's concerns about Russian oil. तुम्ही चायनाच्या इन्फ्लुएन्समध्ये चाललात, तुम्ही थोडं विचार करा. रशियाबद्दल तुम्ही जे करायला ऑइल घ्यायला त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे बंद करा, ऑइल घेणं बंद करा, पण बंद होणार नाही. देन न्यूजवीकमधलं जेव्हा मी आर्टिकल वाचलं तिथं काय लिहिलं होतं की शी कॉल्ड इंडिया ए व्हॅल्यूड डेमोक्रेटिक पार्टनर. आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, आपलं इंडिया डेमोक्रेटिक पार्टनर आहे. त्यामुळे रिझॉल्विंग ट्रेड इश्यूज इज अ क्रिटिकल बोथ कंट्रीज. आता आपले एस जयशंकर जे जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत, IAS ऑफिसर, तर ते सध्या अमेरिकाच्या फॉरेन मिनिस्टरशी ऑलरेडी बायलॅटरल टॉक्स चालू आहे त्यांचं की बाबा कुठं ना कुठं काहीतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे आणि आपला व्यापार वाढायला पाहिजे अमेरिकेमध्ये. पण अजून त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे. नाव लेट अस गो टू दी impact on Indian economy. What impact is there? Only shortly I will tell. India's nominal GDP stood at $4,270 billion in 2025, would typically achieve 6.5% growth rate in that is to 2026. Standard circumstances, Indian exports and services hit all-time 824.9 billion in 24-25, and in 24-25 the total exports is 86.5 billion, that is 2% of total GDP. हे फिगर सुद्धा अवेलेबल आहेत. मी फक्त 2-3 फिगर याच्यात आहेत. देन याच्यानंतर सेक्टर वाईज आपण पाहू कुठं कुठं इम्पॅक्ट झाला आहे. थोडक्यामध्ये मी सांगेल, कारण याच्याबद्दल मोठी चर्चा होणार आहे, कारण दिवसभर तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल. पण मी थोडंसं सांगतो. टेक्स्टाईल अँड अपॅरल हा पहिला सेक्टर ज्याच्यावर कसा इम्पॅक्ट झाला तुम्ही पहा की की कॉम्पोनेंट इकॉनॉमी. देन headwise result, newly imposed 50% US tariff. The sharp increase significantly reduced India's competitive advantage in the largest export market. सगळ्यात जास्त मार्केट टेक्स्टाईलचं आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री सगळ्यात जास्त मार्केट आहे आणि त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट झाला आहे. त्याच्यानंतर लिडिंग प्लेयर्स लाईक वर्धमान टेक्स्टाईल्स, अरविंद लिमिटेड, Welspun India are expected to hit hardest as total tariff from their goods now around 59% to 63.9% हा इम्पॅक्ट झालेला आहे. अँड ग्लोबल मार्केट शेअर अँड ओव्हरऑल सेक्टर ग्रोथ, म्हणजे हे 3 जे टेक्स्टाईल बिल्स आहेत यांच्यावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट. त्याच्यानंतर जेम्स अँड ज्वेलरी. जेम्स अँड ज्वेलरी तर आपलं दिसलं म्हणजे की इमिजिएटली आमचं हैदराबाद येतं त्याच्यामध्ये, कारण तिथं सुद्धा स्टोन्स वगैरे जेम्स वगैरे फार चारमिनारमध्ये फार फेमस आहे आमच्या.
आणि याच्यामध्ये गुजरातमध्ये तर पूर्ण डायमंड असेल. तर याच्यामध्ये त्यांनी काय की पर्टिक्युलरली इन सिटीज सुरत, त्याच्यामध्ये मुंबई सुद्धा फेसिंग ए क्रायसिस अँड द मेजर buyer is United States impose new tariff which may result in sharp drop in exports कमी होण्याची शक्यता जास्त आहे. अँड टायटन कंपनी लिमिटेड, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, PC ज्वेलर्स will face total tariff of 52.1%. हा त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्यावर झाला आहे. त्याच्यानंतर श्रिम्प इज वन ऑफ द वनमी एक्सपोर्टर, major shrimp exporter particularly United States, but no 60% tariff impacted the sector resulting in sharp drop in exports. आता यांचं सुद्धा एक कसं आहे म्हणजे की निकांटी सी फूड्स मध्ये काय आहे, देवी सी फूड्स लिमिटेड आहे, अपेक्स फ्रोझन फूड्स लिमिटेड आहे, यांच्यावर सुद्धा यांचा इम्पॅक्ट पडलेला आहे. ऑटोमोबाईल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर इम्पॅक्ट कसा पडला पहा की दिस एक्सपोर्टिंग युनायटेड स्टेट्स स्ट्रगलिंग विथ 25% tariff on automobiles and auto parts will reduce exports and lower tariff Maruti Suzuki, Mahindra, Tata Motors and other will now face a 26% tariff. हे एक ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्सवर त्याचा इम्पॅक्ट झाला. त्याच्याबद्दल नंतर कार्पेट म्हणजे की आपल्याला काश्मीर दिसते आणि असे बरेचसे अदर ठिकाणी सोलापूर आहे आपले. त्याच्यानंतर 50% tariff is imposed by United States has put pressure on Indian carpet, particularly उत्तर प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, त्याच्यामध्ये इम्पॅक्ट झालेला आहे. This already resulted sharp drop in shipment companies, that is Opsit, Kashmir Woolen Industries and Brinton's India Limited face total tariff of 52.9%. हा त्याच्यावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होता. ह्याच्यावर कसं करायचं ह्याच्याबद्दल विचार आहे. मशिनरी आणि इक्विपमेंट हे सुद्धा एक आहे. आपण रिसोर्सेस खूप आहेत आपल्या इंडियामध्ये, पण त्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे.